हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका फॅन्सी ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत. इथे आपण अस्तर घेतलं आहे, मेन फॅब्रिक घेतलं आहे, नेक आपण इथे फॅन्सी बघणार आहोत. तर आधी आपण जो आपला टॉपचा पार्ट आहे त्याची कटिंग करून घेऊया. त्यासाठी मी 1 मीटर अस्तर घेतलं आहे. याला आपल्याला करायचं काय, 4 कापडात घडी घालायची. तर इथे बघा, याला आपण आधी जो आपला पाठीमागचा पार्ट आहे तो कट करूया, मग आपण बॅक पार्ट कट करूया. तर चेस्ट वाईज अशी आपण ब्लाऊजची घडी घालतो, त्यासाठी आपण या पद्धतीने चेस्ट वाईज डबल घडी घालायची. आता बघा 36 इंचाचा चेस्ट घेर आहे, त्यात आपण 2 इंच एक्स्ट्रा म्हणजेच की 11 इंचावरती आपण इथे फोल्ड करून घ्यायचं आहे कापड या पद्धतीने. आता शोल्डर, तर फॅन्सी नेक आहे तर शोल्डरचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे, तर इथे बघा मी 6.5 इंचावरती शोल्डर घेते आहे. 7 इंचाचा आपण मुंड्याची उंची घेतोय. चेस्टचा चौथा पार्ट प्लस 2 इंचची मार्किंग. तर टॉपची उंची आपल्याला किती हवी, त्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर इथे बघा आपल्याला रेडी 13 हवी, 1 इंच एक्स्ट्रा घेऊ म्हणजेच की 14 इंचावरती. कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे. कमर घेर आहे 32 इंचाचा, तर 8 वरती 1 पॉईंट देऊया, 2 इंचची मार्जिन. तर बघा आता जी पाठीमागची गोलाई आहे ती आपण देतोय 1.25 आणि जस्ट 2 लाईन एवढी आपण इथे पाठीमागची गोलाई घेतोय. आता गळ्याचा घेरा आपल्याला कसा घ्यायचा आहे, तर इथे मी 4 आणि जस्ट 2 लाईन म्हणजेच की 4.25 इंचाचा आपण इथे गळ्याचा घेरा घेतोय. तर इथे बघा आपण 5 इंचावरती या पद्धतीने गळ्याचा गोल आकार देऊन घेतलाय. पाठीमागचा पार्ट मी इथे या पद्धतीने. आता फॅन्सी नेक, जसं की मी तुम्हाला म्हटलं की आपण फॅन्सी नेक इथे हवा, तर तो कसा, हा आपला मागचा पार्ट आहे. आता पुढच्या पार्टसाठी जसं आपण मेजरमेंट घेतलं सेम आपल्याला फ्रंट पार्टसाठी इथे हवं आहे. 6.5 शोल्डर, 7 मुंडेची उंची, 9 चेस्टचा चौथा पार्ट, 2 इंचची मार्जिन आणि अगदी आतल्या हाताने आपल्याला 1 इंचवरती गोलाई द्यायची फ्रंट पार्टसाठीची मुंडेची. आणि इथे बघा 13 आणि 1 14, 1 इंच एक्स्ट्रा, 8 आणि 2 इंचची मार्जिन. आता इथे बघा नेक, जसं की म्हटलं आपण फॅन्सी नेक स्टिच करणार आहोत, तर इथे बघा मी 6.5 इंचावरती 1 पॉईंट देते. आता इथे बघा आपण गळ्याचा जो घेरा आहे फ्रंट नेकचा इथे मी 2 इंचावरती घेते आणि इथे एक बॉक्स बनवून घ्यायचं आहे. 7.5चा इथं मेजरमेंट लक्षात घ्यायचं आहे. 7.5चा आपला गळ्याचा घेरा. आता या पॉईंटपासून नेकला आकार द्यायचा आहे. तर इथे बघा हलकासा 5.5 इंचावरून आपण हलकासा या पद्धतीने पानगळ्याचा इथे मी आकार देते या पद्धतीने. आता इथे बघा जेवढा आपलं शोल्डर याचा मध्य घ्यायचा आपल्याला सेंट्रल पॉईंट. तर इथे बघा 4 आणि जस्ट 2 लाईन एवढं आपलं इथे शोल्डर आहे, तर याचा सेंट्रल पॉईंट घ्यायचा आहे. 2 आणि जस्ट 2 लाईन याचा मी मध्य घेते. आता या सेंट्रल पॉईंटपासून इथे आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. तिरकसं बघा या पॉईंटला मी घेते 5.5 इंचावरती आणि इथे आपण घेऊया या पॉईंटला 4 इंचावरती. याला तिरकसं या पद्धतीने ड्रॉ करायचं आहे आणि या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. तर काहीसं आपलं फ्रंट नेक या पद्धतीने गळा इथे रेडी होईल. इथे आपण या पॉईंटला नॉड लावणार आहोत गळ्यासाठी. या पद्धतीने आपला आकार फ्रंट नेक इथे रेडी होईल. इथे आपले नॉड येतील. तर फ्रंट पार्ट पण मी इथे ड्रॉ केला आहे. याला आपण आता बघा कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा न घेता अस्तर आहे तसे इथे आपण कट करणार आहोत.
तर इथे बघा हा आपला पुढचा आणि पाठीमागचा पार्ट मी दोघंही पार्ट इथे रेडी केले त्या पद्धतीने. शोल्डर आपलं इथे सेम असणार आहे. या पद्धतीने आपण नेक इथे ड्रॉ केला आहे. या पॉईंटला इथे आपण स्टिच करताना जिथे आपण नॉट अटॅच करणार, जो की आपण गळ्याला इथे पॅक आपल्याला बांधता येतील आणि या पद्धतीने आपल्या इथे नेक असणार आहे. तर अस्तराची कटिंग झाली आहे. आता ह्या अस्तराच्या कटिंगमध्ये आपण इथे कॉटनची मी इथे साडी घेतली. आता यात करायचं काय आपल्याला, त्यानुसार पदराचा पार्ट तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टॉपला इथे यूज करू शकता, पण मी पदराचा पार्ट इथे कट करून जे आपले काठाचे पार्ट आहे तेही मी इथे वेगळे करणार आहे आणि फक्त जो आपला इथे ग्रीनवाला पोर्शन तो फक्त मला इथे वापरायचा आहे. तर मी या पॉईंटला हा जो आपला पदराचा पार्ट आहे तो इथे मी वेगळा कट करून घेते. तर इथे बघा आपण इथे पदराचा पार्ट आणि दोघंही जे काठाचे पार्ट होते ते मी इथे कट करून घेतले. का तर आपल्याला साडी जर तुमची काठापदराची साडी असेल तर दोघंही पॉईंटने आपल्याला इथे जे आपल्याला कळ्या कट करायची आहेत तर आपल्याला दोघंही साईडने कळी इथे कट करता येते. खाली जर आपला काठाचा पार्ट राहिला तर आपल्याला कळी व्यवस्थित कट करता येत नाही आणि एक्स्ट्रा घेरा इथे रेडी होत नाही. त्याच्यामुळे करायचं काय, दोघं साईडने काठाचा पार्ट कट करायचा आहे आणि उंचीसाठी नंतर आपण खाली काठ इथे मॅच करू शकतो. तर आधी तर आपण जो मी इथे आपला टॉपचा पार्ट आहे तो आहे तसं इथे साडी सरळ ठेवायची आहे. त्याच्यावरती हा अस्तराचा पार्ट ठेवायचा आहे कडेपासून दोघंही पॉईंटने आणि दोघंही साईडने याला पिन अप लावून घ्यायचं आहे आणि आहे तसं याला आपण कट करून घेणार. तर आधी आपण जो आपला टॉपचा पार्ट आहे याला मी पिन लावून कट करून घेते, जेणेकरून कळी आपण कट करायला अखंड कापड इथे यूज करू शकतो. तर आधी आपण हा टॉपचा पार्ट इथे कट करून घेऊया. तिथे बघा आपण पिन लावून मॅच करून घेतले. आता आपण गळ्याची कटिंग न करता अखंड कापड साईड पॉईंटपासून इथे कट करून घ्यायचं, त्याला आपण कट करून घेऊया. आता इथे बघा मी टॉपचा पार्ट कट केला आहे. त्यानंतर आता जी शिल्लक साडी आपली आली, उंची आपल्याला ड्रेसची इथे पूर्ण 50 इंचची हवी आहे. टॉपचा पार्ट आपण 30 इंचचा कट केला आहे. तर यात बघा आता मेजरमेंट कसं घ्यायचं आहे की 13 इंचवरती टॉपचा पार्ट असणार आहे, खाली मेजरमेंट घ्यायचं आहे. तर इथे कापड आपल्याकडे आहे 45 इंचचा. आता खाली आपण जी बॉर्डर कट केली होती ती साधारण आपली आहे इथे 5 इंचची. कळी कट केल्यानंतर अखंड स्टिच करायची, त्यानंतर आपल्याला हा काठाचा पार्ट मॅच करायचा. आता कळी कशी कट करायची, मेजरमेंट कसं घ्यायचं आहे, तर इथे आपण 7 कळ्या कट करणार आहोत. 32 इंचचा आपला कमर घेर आहे. तर मेजरमेंट कसं घ्यायचं आहे, खाली मी इथे 20 इंचापर्यंत खाली जेवढा घेरा आपल्याला साडीचा वापर पूर्ण करायचा आहे तर इथे मी 20 इंच सेंट्रल पॉईंट घेऊया. 10 इंचावरती 10चा सेंट्रल पॉईंट घेते आणि ह्या सेंट्रल पॉईंटपासून वरती जेवढा आपला कमर घेर आहे त्यात आपल्याला 2 इंचची लुजिंग ठेवत आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. तर 32 इंचचा आपला कमर घेर आहे. मी इथे 7 कळ्या कट करणार आहे. मेजरमेंट आपल्याला कसं घ्यायचं आहे, वरती आपल्याला घ्यायचं आहे 5.5 इंचावरती. तर 5.5 इंचाचा आपल्याला इथे बघा 5.5चा आपल्याला जी कळी घ्यायची त्याचा आपल्याला घ्यायचं आहे सेंट्रल पॉईंट. तर इथे बघा या पद्धतीने काहीसा 2.5-3 इंचावरती याचा आपण सेंट्रल पॉईंट घेऊया. आता ही जी कळी आहे जी आपण खाली मेजरमेंट घेतलंय याला आपल्याला तिरकशी या पद्धतीने इथे मॅच करायची. दुसऱ्या पॉईंटला बघा तिरकस या पद्धतीने आपण ही एक कळी ही इथे आपण एक कळी ड्रॉ केली, हिला कट करायची आणि सेम ऑपोजिट साईडनेला ठेवायची, जेणेकरून घेऱ्याचा पूर्ण वापर होईल. असं आपण 7 कळ्या इथे पूर्ण कट करून घेऊया. तिथे बघा आपण 7ही कळ्या आपण इथे कट करून घेतले. कळ्या कट करून झालेत. आता आपण स्लीव इथे कट करून घेऊया. तर स्लीवसाठी इथे कापड आपलं इथे जेवढा शिल्लक याची मी इथे 4 कापडामध्ये घडी घालून घेते. या पद्धतीने बंद बाजूने माझ्याकडून ठेवून घेते आणि जेवढी स्लीवची उंची हवी ती बंद बाजूपासून आपल्याला उंची टाकायची. तर इथे बघा मला तयार जी स्लीव हवी आहे ती या पॉईंटला आपण घेणार आहोत. एक 14 इंचावरती 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. 15 इंचावरती जो आपला दंड घेऱ्याचा पार्ट आहे तो आहे इथे 9 इंचाचा. तर 4.5 याचा निमा पार्ट, परत इथून 1.5 इंचची मार्जिंग आणि एक सरळ लाईन ड्रॉ करायची आहे आणि वरती काखेतलं मेजरमेंट टाकायचं आहे 3 इंचावरती. तिरकस मुंड्याची गोलाई घ्यायची आहे. इथे मी घेते 9 इंचावरती आणि इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिंग. इथे हलकासा गोलाकार घ्यायचा आहे.
आणि तिरकसचा या पार्टला इथे मॅच करायचं. तिथे आपण या पद्धतीने स्लीव पण कट करून घेऊया. तर इथे बघा ड्रेसची कटिंग पूर्ण इथे आपली कंप्लीट झाली. एकदा पूर्ण ड्रेस आपण इथे लावून बघूया. तर इथे बघा या पद्धतीने आपण जसं मी ड्रेस ठेवला या पद्धतीने पूर्ण ड्रेस आपण इथे स्टिच करून घ्यायचा आहे.